मकर संक्रांत. गट्टू चिंकी सोबत सोसायटीच्या पार्कमध्ये खेळत होते. खेळता खेळता केव्हा अंधार होतो हे त्यांना कळतच नाही. तेवढ्यात त्यांना आई बोलवायला येते. गट्टू चिंकी, चला आता घरी जाऊया. बाबा आता येतच असतील, मग आपण सोबत जेवण करू. हो आई, चल. गट्टू चिंकी घरी जाऊ लागतात. पण तेवढ्यात ते पाहतात की एक मोठा ट्रक सोसायटीत येत होता आणि सेक्रेटरी अंकल त्यातून येऊन सामान काढत होते. गट्टू चिंकी आईसोबत ट्रक जवळ जातात आणि सेक्रेटरी काकांना म्हणतात, काका, हे काय आहे? अरे मुलांनो, विसरलात का? उद्या मकर संक्रांत आहे आणि हे सगळं तर त्याच्या तयारीतच मागवलं आहे. अरे हो, उद्या मकर संक्रांत आहे, म्हणजे पतंग उडवायचा दिवस. ये! पण काका, हा तर किती मोठा ट्रक आहे. ह्यात काय काय आहे? चिंकी बेटा, उद्या सोसायटीच्या टेरेसवर अगोदर डेकोरेशन होईल, त्यामुळे यात डेकोरेशनचं सामान आहे आणि सोबतच सोसायटीतल्या सगळ्यांसाठी यात पतंग आणि मांजा आहे. हे ऐकून गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होतात. तेवढ्यात बाबाही ऑफिसमधून येतात आणि सगळ्यांना सोसायटीत बघून म्हणतात, अरे, आज काय माझ्या शिवाय सोसायटीची मीटिंग होते की काय? नाही बाबा, आम्ही तर संक्रांतीचं सामान बघायला आलोय. अरे हो, उद्या पतंग उडवण्यात आणि कापण्यात मजा येईल. बरोबर म्हणालात. तसं मुलांनो, तुम्हाला माहितीये, माझ्या कॉलेजच्या दिवसात मला मित्र काईट मास्टर म्हणायचे. मी लोकांचे पतंग कापण्यात आणि माझा पतंग उंच ठेवण्यात मास्टर आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पतंग जरा जपूनच उडवा बरं का. अरे सेक्रेटरी साहेब, कदाचित तुम्हाला माहित नाही, पण पूर्ण मुंबईत माझ्याशिवाय चांगला पतंग कोणी कापत नाही बरं. आणि मला तर वाटतंय सगळ्यात अगोदर तुमचाच पतंग कटेल. बाबांचं हे बोलणं सेक्रेटरी अंकलना काही खास आवडत नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये जरा वाद होऊ लागतात की कोण कोणाची पतंग अगोदर कापेल. की तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचते. बाबा, काका, तुम्ही भांडू नका. माझ्याकडे एक कल्पना आहे. तुम्ही दोघांनी 2 टीम बनवा आणि ज्या टीमच्या पतंग पहिले कटतील आणि ज्या टीम मेंबरची पतंग शेवटपर्यंत आकाशात उडेल तीच टीम जिंकेल. कसा आहे माझा प्लॅन? वाव गट्टू, कमाल प्लॅन आहे. मी तर बाबांच्या टीम मध्ये असेन. हो, आणि मी सेक्रेटरी काकांच्या. अरे मुलांनो, तुम्ही चांगली आयडिया दिलीत. आता उद्या पतंग कॉम्पिटिशन साठी मीही एक्साइटेड आहे. एवढं बोलून अंकल पुन्हा एकदा सोसायटीच्या कामामध्ये लागतात आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत पुन्हा घरी येतात. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत होती आणि गट्टू चिंकी सकाळी सकाळी टेरेसच्या डेकोरेशन मध्ये लागले होते. थोड्याच वेळात सोसायटीतले सगळे लोक टेरेसवर येतात. गट्टू, तयार आहेस? लक्षात आहे ना, आपल्याला सगळ्यांच्या पतंग कापायच्या आहेत आणि जिंकायचंही आहे. हो काका, आणि मी जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी सुद्धा बनवलीये. काय स्ट्रॅटेजी? वाव गट्टू, तू तर खूप स्मार्ट आहेस. तसं ही स्ट्रॅटेजी काय आहे? काका, स्ट्रॅटेजी ही आहे की सगळ्यात आधी तुम्ही पतंग उडवा आणि बाबांच्या पतंगीला घेरून ती कापा. ह्यामुळे बाबा आधी बाहेर होतील. मग तर फक्त चिंकी राहील आणि चिंकीची पतंग मी एकटाच सांभाळून घेईल आणि अशा प्रकारे आपण दोघेही जिंकू. अरे वा गट्टू, ही तर खूप बढिया आयडिया आहे. ठीक आहे, तर मग चल सुरू करूया आणि सगळ्यांना हरवूया. तिकडे बाबा आणि चिंकीने सुद्धा पूर्ण प्लॅनिंग केली होती. चिंकी गट्टूचा पतंग कापणार होती आणि बाबा काकांचा. पाहता पाहता दोन्ही टीम्स मध्ये पतंगाची कॉम्पिटिशन सुरू होते. सगळ्यांचा पतंग हवेत उडू लागतो. मकर संक्रांतीच्या सणामुळे आभाळ अगदी वेगवेगळ्या रंगांच्या पतंगांनी सजून गेलं होतं. वाव, हे किती मजेशीर आहे. गट्टू, माझ्या गुलाबी पतंगीपासून जरा सांभाळून हा. ही माझ्यासारखीच खूप तेज आहे. चिंकी, तू ही माझी पिवळी पतंग जी वाघासारखी तेज आहे, तिच्यापासून सांभाळून राहा. आज बघूनच घेऊया की कोण आपल्या कॉलेज टायमिंग मध्ये असली चॅम्पियन होतं. हो हो, नक्की बघूयात की. सगळ्यात अगोदर काका आपली पतंग उंच नेतात आणि त्याला बाबांच्या पतंगाच्या भोवती फिरवून कापून टाकतात. पण पाठीमागून चिंकी काकांचा पतंग कापते. अशा प्रकारे दोन्ही टीम मेंबरचा एक एक पतंग कट होतो. चिंकी, आता फक्त आपण दोघेच उरलोत. जरा सांभाळून राहा. सांभाळायची गरज तर तुझ्या पतंगीला आहे गट्टू.
गट्टू चिंकी एकमेकांचे पतंग एकमेकांच्या पतंगासोबत फिरवू लागतात आणि असं केल्यामुळे त्या दोघांचे पतंगही सोबतच कापले जातात. हे पाहून सोसायटीतले बाकी लोकही हसू लागतात. अरे बापरे, हे काय झालं? चिंकी सोबतच माझी पतंगही कटली. गट्टू, ही सगळी तुझी चूक आहे. मग आपल्या 2 टीम पैकी जिंकलं कोण? मुलांनो, असं वाटतंय आता दोन्ही टीम मध्ये टाय झालाय. बरोबर म्हणाले सेक्रेटरी काका. आपल्यापैकी कोणाचाच पतंग शेवटपर्यंत उडत नाहीये. याचा अर्थ आपण सगळेजण सोबत हारलोय. पण तेवढ्यात सगळ्यांची नजर एका निळ्या पतंगावर पडते, जो अजूनही आकाशात उडत होता. अरे, पण ती कोणाची पतंग आहे जी अजूनही आकाशात उडतीये? तेवढ्यात ते सगळे मागे वळून बघतात आणि दंग होऊन जातात. खरं तर आई तो पतंग उडवत होती आणि आतापर्यंत तिच्या पतंगाला कोणी कापू शकलं नव्हतं. मुलांनो, ही पतंग माझी आहे. असं वाटतंय की मी जिंकलीये. बघा, माझी पतंग हवेमुळे आकाशात कशी उंच उडतीये. एकदम बरोबर आई, तूच जिंकली आहेस बरं. पण असं झालंच कसं? आईची पतंग आपल्या नजरेतून कशी सुटली? कारण गट्टू चिंकी, तुमची आई कोणा दुसऱ्याचा पतंग कापण्यासाठी पतंग उडवत नव्हती, तर एन्जॉय करण्यासाठी पतंग उडवत होती. काकांचं हे बोलणं ऐकून सगळेजण हसू लागतात आणि गट्टू चिंकीलाही समजतं की आपल्याला कुठलाही खेळ समोरच्याला हरवण्यासाठी नाही, तर एन्जॉय करण्यासाठी आणि स्वतःला जिंकण्यासाठी खेळायला हवा. तेवढ्यात आई सगळ्यांना म्हणते, बरं चला मुलांनो, आता येऊन तिळाचे लाडू खा. मी आज खास तुमच्यासाठी बनवलेत, मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी. ये, तिळाचे लाडू. मानलं पाहिजे, मकर संक्रांतीची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे तिळाचे लाडू. फक्त तिळाचे लाडूच नाही, तर मी आज सगळ्या सोसायटीच्या मेंबरसाठी मकर संक्रांतीच्या खास खिचडीचं आयोजन केलंय. चला सगळे मिळून स्वादिष्ट खिचडी आणि दही पापडाचा आनंद घेऊया. मला तर खिचडी सोबत पापड खायलाही आवडतो. हो, मलाही. मग सगळेजण मिळून दही, खिचडी, पापड आणि आईने बनवलेले तिळाचे लाडू खातात आणि खूप पतंग उडवतात. सगळ्या लोकांना मकर संक्रांतीला खूप मजा येते. पुंटून किड्स कडून पार्सल आहे. अरे, आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्याचसाठी आहे. वा वाई, ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षर शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा.